आज 7 जुलाई 2024 परभणी शहर के इतिहास में एक ऐसा दिन माना जा रहा है जहां पर मुस्लिम समाज ने मराठा समाज के लोगों को खाना खिलाकर और पानी पिलाकर यहां बहुत बड़ा काम कर दिया है। ऐसा लग रहा है जरांगे पाटिल इनकी आज परभणी शहर में रैली निकाली गई और भव्य रैली का स्वागत भी यहाँ पर बहुत अच्छे अंदाज में किया गया है। मराठा समाज में जिस तरह से यहाँ पर मराठा समाज का हर छोटा बड़ा व्यक्ति यहाँ पर इस रैली में नजर आया है। जब परभणी आज तक की पूरी टीम, जिनमें परभणी शहर के तमाम लोगों को हमने जो कवरेज दिया है और परभणी शहर में परभणी शहर के हर एरिया में जाकर ये देखा है कि मराठा समाज के रैली में जरांगे पाटिल इनका साथ देने के लिए छोटे बच्चों से लेकर नौजवान बच्चों तक, छोटी लड़कियों से लेकर बड़ी लड़कियों तक और हमारी माएँ बहनें जो मराठा समाज की हमारी बहनें हैं, ये तमाम लोग यहाँ पर नजर आए और अपने परिवार के साथ में यहाँ पर लोग नजर आए। मराठा समाज में जिस तरह से जन जागृति निर्माण हो गई है, आज परभणी शहर का एक वातावरण ऐसा बन गया था कि मराठामय वातावरण बन गया था। यहाँ पर जिस तरह से मराठा समाज के तमाम लोगों की यहाँ पर सेवा करने का काम आज मुस्लिम समाज के तमाम लोगों ने किया है, जिसमें आमदार बाबा जानी खान दुर्रानी इन्होंने परभणी शहर से कुछ ही दूरी पर पेड़गांव यहाँ पर खाने का इंतजाम किया था और परभणी शहर के विसावा कॉर्नर और उसी के साथ में जेल कॉर्नर यहाँ पर परभणी शहर महानगर पालिका के माजी सभागृह नेते तथा माजी उप महापौर सैयद समी माजूलाला और सैयद समी माजूलाला के अलावा यहाँ पर सज्जू लाला मित्र मंडल की जानिब से जो खाने का इंतजाम किया गया था, खाने का नज्म किया गया था, यह बहुत बड़ी बात है। और यही नहीं, इसके अलावा बसेरा इंफ्रास्ट्रक्चर के सर्वा शेख इब्राहिम साहब, इनकी जानिब से भी परभणी शहर के न्यूटन ग्राउंड यहाँ पर खाने का इंतजाम मराठा बांधवों और भगिनियों के लिए किया गया था। इसके अलावा यहाँ पर परभणी शहर के छत्रपति शिवाजी महाराज इनके पुतले के पास भी सैयद बिल्डर्स एंड डेवलपर्स की जानिब से यहाँ पर खाने का इंतजाम किया गया था। आपको हम ये जो क्लिप्स बता रहे हैं, छोटे बच्चे अपनी माओ बहनों के साथ में और यहाँ पर जो लड़कियां हैं, जो स्टूडेंट्स है, विद्यार्थी है, ऐसी लड़कियां और जो विद्यार्थी लड़के हैं, ये भी और गृहिणी भी यहाँ पर तमाम घर हाउसवाइफ जो मराठा समाज से ताल्लुक़ रखती हैं, तमाम बहनें हमारी यहाँ पर जरांगे पाटिल इनको सपोर्ट देने के लिए और दूर दराज से, छोटे गांव से, खेड़े गांव से महिलाएं यहाँ पर अपने बच्चों के साथ में जरांगे पाटिल इनको सपोर्ट करने के लिए, इसी के साथ में ईदगाह मैदान यहाँ पर इनके गाड़ियों के पार्किंग का इंतजाम किया गया था। ये भी नज़ारा हम आपको परभणी आज तक पर बता रहे हैं। हमारी यहाँ पर जिस तरह से नौनिहाल बच्चों की टीम जो मराठा समाज के जरांगे पाटिल इनको सपोर्ट करने के लिए जो लोग आए थे, ये तमाम लोग परभणी आज तक की टीम ने जिस तरह से एक्सक्लूसिव फोटोज और वीडियोस आप तमाम लोगों के लिए ये निकाले हैं कि किस तरह से समाज में समाज का कुछ देना है, ये देना रिटर्न करने के लिए छोटे बच्चों से लेकर यहाँ पर ज़ईफ लोगों तक तमाम ही वो लोग यहाँ पर आज मराठा समाज को रिजर्वेशन दिया जाए, इस मांग को लेकर आज तमाम ही लोग नजर आए और जरांगे पाटिल इनको सपोर्ट करने के लिए, इनका साथ देने के लिए तमाम ही लोग, आप ये देख लीजिए कि हम कितने आपको वीडियोस बता रहे हैं। हमारी यहाँ पर जिस तरह से छोटे बच्चों की टीम जिन्हें हमने शूट किया है, जिन्हें हमने वीडियो में कैद किया है, ये तमाम वो लोग जो मराठा समाज को रिजर्वेशन दिया जाए इस मांग को लेकर और जरांगे पाटिल और इनकी पूरी टीम को सपोर्ट करने के लिए यहाँ पर आए हुए थे। कुछ लोग तो झाड़ पर बैठे हुए नजर आए हैं। झाड़ के अलावा यहाँ पर जहां से जेल कॉर्नर से जो रैली निकल रही है, इस जेल कॉर्नर की दीवार पर जो लोग बैठे हुए नजर आए, ये भी हम आपको बताएंगे कि किस तरह से यहाँ पर मराठा समाज के लोग एक दूसरे को सपोर्ट करते हुए नजर आए और मुस्लिम समाज के तमाम भाइयों ने मराठा समाज के तमाम ही साथियों का यहाँ पर बढ़ चढ़कर हिस्सा लिया है साथ देने में। यहाँ खाने का नज्म और पानी का नज्म, उसी के साथ में चाय का भी नज्म मुस्लिम समाज के तमाम भाइयों की जानिब से किया गया था और परभणी शहर के हर नुक्कड़ पर, हर चौक पर, हर एरिए में यहाँ पर
जरांगे पाटिल इनकी सभा के लिए, इनकी रैली के लिए आने वाले पूरे जिले से ही नहीं बल्कि मराठवाड़ा भर से जो लोग आए थे, इन तमाम लोगों का साथ देने का काम भी मुस्लिम समाज के लोगों ने किया था। ये जेल कॉर्नर की दीवार है जहां पर कुछ लोग बैठे हुए हैं और जो लोग थक गए हैं वो लोग आराम भी करते हुए नजर आ रहे हैं। जो लोग मराठा समाज के रिजर्वेशन को लेकर, मराठा समाज को आरक्षण दिया जाए, इस मांग को लेकर जरांगे पाटिल इनकी एक झलक देखने के लिए कुछ लोग दीवार पर बैठे तो कुछ लोग झाड़ पर बैठे हुए। यही नहीं, इसके अलावा न्यूटन ग्राउंड के एक फ्लैग पर जो होल्डिंग लगी हुई थी, उस होल्डिंग पर भी लोग किस तरह से होल्डिंग को फाड़ कर किस तरह से यहाँ पर बैठे हुए, ये भी देख लीजिए। और जो लोग नारे दे रहे हैं, एक मराठा लाख मराठा, इस तरह के नारे देते हुए भी यहाँ पर लोग नजर आ रहे हैं। यही नहीं, इसके अलावा हम आपको दूसरा और एक वीडियो बता रहे हैं। जो यहाँ पर जो होल्डिंग पर बैठे हुए लोग हैं, जरांगे पाटिल इनकी रैली शुरू है और इनकी रैली को देखने के लिए, जरांगे पाटिल की एक झलक को देखने के लिए ये जो हार देख रहे हैं, ये हार भी हम आपको बता रहे हैं। बैठकर लोग किस तरह से यहाँ पर देखते हुए नजर आ रहे हैं। और यही नहीं, यहाँ पर लाखों की तादाद में मराठा बांधव इस रैली में शामिल होने के लिए आए हुए हैं। और मराठा समाज को जिस तरह से रिजर्वेशन की आज सख्त जरूरत है, उसी के चलते ये सैयद अकबर साहब जो हमारे भावी नगर सेवक है, ये भी हम आपको बता रहे हैं। और इसके अलावा न्यूटन ग्राउंड के होल्डिंग्स पर बैठे हुए जो लोग हैं, ये भी आप देख लीजिए कि किस तरह से यहाँ पर लोग बैठे हुए नजर आ रहे हैं। जरांगे पाटिल इनकी एक झलक देखने के लिए तमाम ही लोग यहाँ पर, सिर्फ और सिर्फ जरांगे पाटिल इनकी एक झलक देखने के लिए तमाम लोग यहाँ पर नजर आ रहे हैं। और लाखों की तादाद में जो परभनी शहर के जिंतुर रोड पर, यहाँ दोनों भी साइड से, जिंतुर रोड के अलावा जेल कॉर्नर से होता हुआ अपना कॉर्नर की रोड रास्ते तक पूरे यहाँ पर लोग नजर आ रहे हैं। जरांगे पाटिल ये क्या कहते हैं और इनकी क्या प्रतिक्रिया है। यहाँ पर अचानक एक एम्बुलेंस आ गई है और एम्बुलेंस जो यहाँ पर जिसे जाने के लिए रास्ता भी दिया जा रहा है, इसे कहते हैं इंसानियत। जरांगे पाटिल इनकी रैली है और इनकी रैली में जिस तरह से यहाँ पर मराठा बांधव लाखों की तादाद में आज 7 जुलाई 2024 को परभनी शहर के ईदगाह मैदान के करीब जेल कॉर्नर यहाँ पर, और इसके अलावा अपना कॉर्नर से होता हुआ यहाँ पर जिस तरह से ये लोग नारेबाजी कर रहे हैं, नारे दे रहे हैं, एक मराठा लाख मराठा और एक मराठा लाख मराठा का नारा क्यों ना दिया जाए। जहाँ जरांगे पाटिल जहां जहां जाते हैं वहां वहां एक मराठा लाख मराठा के नारे देना बहुत जरूरी है। और मराठा समाज को रिजर्वेशन की सख्त जरूरत है। आज की डेट में रिजर्वेशन अगर मराठा समाज को दे दिया जाए तो ऐसी सूरत में मराठा समाज के उन लोगों को नौकरियां लग जाएंगी जो लोग यहाँ पर वेल क्वालिफाइड है। और विद्यार्थियों को भी अगर कॉलेज में, स्कूल में एडमिशन लेना है तो ऐसी सूरत में मराठा समाज के विद्यार्थियों को जो ज्यादा फीस देना पड़ रही है, ये ज्यादा फीस ना देना पड़े, इस बात का भी यहाँ पर विद्यार्थियों की जानिब से खासतौर से ख्याल रखा जा रहा है। ये एक्सक्लूसिव वीडियोस हम आपको सिर्फ और सिर्फ पर बता रहे हैं। परभनी आज तक पर जो वीडियोस हम आपको बता रहे हैं, लाखों की तादाद में मराठा भाई यहाँ पर, जो यहाँ पर मराठा वातावरण देखने को मिल रहा है। आज परभनी शहर मराठामय हो चुका है। और मराठामय क्यों ना हो, जरांगे पाटिल इनकी जो रैली परभनी शहर के ईदगाह मैदान के करीब से जो निकली है, न्यूटन ग्राउंड से जो निकली है, और न्यूटन ग्राउंड से होती हुई ईदगाह मैदान के सामने का जो जिंतुर रोड है, यहाँ से जेल कॉर्नर होता हुआ, इससे जेल कॉर्नर से जो रैली निकल रही है, और रैली में जो लोग आए हुए मराठा समाज के, जो लोग थक चुके हैं, वो लोग किस तरह से आराम करते हुए रास्ते पर ही ये लोग आराम करते हुए नजर आ रहे हैं। यही नहीं, इसके अलावा हम आपको ये छोटे बच्चे का वीडियो बता रहे हैं अपने पिताजी के साथ में या अपने रिश्तेदार के साथ में। ये बच्चा मराठा समाज को रिजर्वेशन दिया जाए, इस मांग को लेकर ये आया है। और इसके अलावा हम आपको परभनी शहर के जेल कॉर्नर से जो वीडियो बता रहे हैं, आप ये नजारा देख लीजिए कि किस तरह से अपना कॉर्नर तक जो लोग नजर आ रहे हैं मराठा समाज को सपोर्ट करने के लिए, मराठा समाज की मांग को मुकम्मल करने के लिए। आज मराठा समाज को रिजर्वेशन दिया जाए, इस मांग को लेकर ही ये लोग यहाँ पर नजर आ रहे हैं। हम आपको परभनी आज तक मराठा समाज के मराठा योद्धा जरांगे पाटिल इनकी झलक बता रहे हैं। आप ये देख लीजिए कि किस तरह से जरांगे पाटिल इनकी गाड़ी यहाँ से गुजरती हुई नजर आ रही है। और इसके अलावा इनके पीछे लाखों की तादाद में मराठा बांधव ही नहीं बल्कि मराठा बांधव को सपोर्ट करने के लिए मुस्लिम समाज के लोग भी यहाँ पर नजर आ रहे हैं।
आप ये देख लीजिए कि किस तरह से यहां पर जरांगे पाटिल इनकी रैली निकली हुई है और इनकी रैली में लाखों की तादाद में जो लोग इनके गाड़ी के पीछे देख रहे हैं कि किस तरह से यहां पर आज ये जन सैलाब नजर आ रहा है। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय परभणी जिल्ह्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय। मीडियाच्या बांधवाला बाटल्या मारू नका पाठीमागून। आपला जनसागर परभणीकरांनी दाखवलेली ताकद ही या महाराष्ट्रातल्या सरकारला दिसली पाहिजे, म्हणून मीडियाच्या बांधवांना पाठीमागून बाटल्या हाणू नका। नाही दिसलं तरी चालेल, नुसता आवाज आला तरी चालतो। तुम्हाला 100 जणांना दिसणार नाही, नका दिसू द्या, आवाज ऐकू आपण आता। बाकीचे खाली बसा, इधरले खाली बसा ना तुम्ही, बस खाली बस। काय आता पुढे माणसं बसलेत, आता राहू दे बाबा, काय करता आता। आपण काय रे इकडं अरे वाहतूक काढू नका ना, एका बाजून त्यांना ठेवा, एका बाजून आपल्याला द्या। एक बाजू आपल्याला, एक बाजू पलीकडून, थोडा 10 मिनिटात दूर घेतो मी। पोराव थोडा रस्ता मोकळा सोडा, शांतता रॅली आपली, दुसरी रॅली निघाल्यावर मग बघू। रस्ता सोडा, दणादणा अलीकड सरका, सरका आणखीन थोडं थोडं पुढं पुढं सरका। प्रत्येक मराठ्याला वाटायला लागलाय आपले दिवस गेले, आपण नाही काय करू शकलो, पण आता पुढच्या काळात आपल्या लेकरावरती वाईट वेळ नाही आली पाहिजे, म्हणून हा संघर्ष ते आंदोलनात उभा राहायचं आणि मराठा समाज ताकदीने उभा राहिलाय। या सरकारनं छगन भुजबळचं ऐकून ओबीसीचे काही नेते आपल्या विरोधात घालायचं काम सुरू केलंय। मायबाप मराठ्यांना तुम्हाला हात जोडून विनंती करून सांगतोय, आपल्या लेकराच्या न्यायासाठी एकाही मराठ्यांना 1 इंचही मागे सरकायचं नाही। जर आता ही संधी गेली तर पिढ्याना पार कधीच मराठ्यांना अशी संधी येणार नाही। आरक्षण असून ओबीसीचे नेते आपल्या विरोधात ताकदीने लढायला लावले सरकारनं आणि छगन भुजबळनं। त्यांना एक कळलं नाही, त्यांना आरक्षण असून तर ते जर ह्या ताकदीने लढायला लागले तर मग मराठ्याला आरक्षण नसल्यावर मराठे किती ताकदीने उसळतील आणि आम्हाला शिकवतात, यांना अभ्यास नाही। छगन भुजबळ परभणीच्या नगरीतून माझं सांगणं आहे, आमचा अंत पाहू नका। जर का दोरी हातात निसटली तर हे मराठी कोणाचंच ऐकणार नाही, तर माझा सुद्धा नाही। आपली मागणी सगळ्यात अगोदर होती, आजही आहे। 83 क्रमांकाला मराठा आहे, कुणबी आहे आणि मराठा आणि कुणबी एकच आहे ही मागणी। सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या। चंद्रकांत दादा पाटलांना हे माहित नसेल,
त्यांनी आमच्या मागल्या बाईट काढून बघाव्यात आणि सगळ्या सोयऱ्यांचा काढलेला अध्यादेश वाचून बघावा त्यावरती काय. या परभणी नगरीतून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आणि सरकारला पुन्हा एकदा सांगतो, ज्या मराठ्यांची नोंद सापडली, ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही, तुम्ही आरक्षणाचं ऐकायला आले ना, मग शांत बसा ना. दिसणारच नाही याच्या पलीकडे काय होईल. सगळ्यांच्या इच्छा कशा छगन भुजबळ पुऱ्या होत्याल, त्याच्या पुऱ्या होत्यात भावा. त्या आडा तेडा कसा नाचतो म्हणून तो भीती दाखवत होता आतापर्यंत ओबीसीच्या मताची. आता मराठ्यांचा मतदानाचा कचका कसा आहे त्यांना कळाल्यामुळं ते आता मराठ्यांचा नादी नाही लागत. तुम्ही काळजीच करू नका रे, मी लय खंबीर आहे त्यांना तुमच्या ताकदीमुळे. ते मला आडानी समजित येत. मला म्हणतात आडानी, याला कायद्याचा अभ्यास नाही, गावठी हे. कसा गावठीने खोटा ठोकलाय, उपसतोय का आता छगन भुजबळ. याच्यासाठी सांगितलं होतं, मराठ्यांच्या जीवावर निवडून येऊन मंत्री झालेला आहे, सावध राय. आता येवल्यातले लोक म्हणतात, पाटील तुम्ही त्याला निवडून द्या, म्हणलं तरी आम्ही पाडणार आहेत. घे खुटा गुतून. आता तो म्हणला होता मी पाचर ठोकली मराठ्याच्या आरक्षणात, आता मराठ्याने कसा खोटा ठोकला उपटतो तुला. असून दे, मी अडाणी आहे, पण मराठ्याला आरक्षण दिलं का नाही. मी सरकारला सांगितलं होतं 54 लाख नोंदी निघाल्या. सरकारनं मला प्रोसिडिंग बुक देऊन सांगितलंय 54 लाख नाही 57 लाख नोंदी निघाल्यात. म्हणलं बरं झालं मग. तर एका नोंदीवर 40-50 प्रमाणपत्र निघत आहेत. आपण 3च धरू तरी 1.5 कोटी मराठा आजच आरक्षणात गेलाय. मी अडाणी आहे, छगन भुजबळ म्हणतो तर अडाणी आहे, पण दिलं का नाही मराठ्याला आरक्षण. तो म्हणतो कसला का दिसतो देऊ, तुला काय करायचं, मला काय लग्न करायचं तुझ्या संग, मी दिसून देईन कसला बी. तुला दोन्ही कामात हारिलं का नाही, म्या तुला आरक्षणात हारिलं, तुला खोटा उपटेन म्हणलं, उपटेला का नाही म्या. मराठ्याला मी एकदा सांगितलं, मराठ्यांची मतात ताकद दिसली पाहिजे, मराठ्यांना भिले पाहिजेत, मराठ्यांच्या मताची दहशत झाली पाहिजे, माझ्या माता माऊलीला किंमत आली पाहिजे. ताकदीनं पाडा. मराठ्याने रपा सगळेच पाडिले. या परभणी जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या साक्षीनं मी आज चंद्रकांतदादा पाटलांना सांगतो, सरकारची सुपारी घेऊन बोलू नका. आम्हाला अभ्यास नाही म्हणताय, पण अभ्यास तुम्ही करा. आधी सूचना वाचा काय होती. आमची मागणी आहे, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. दुसरी मागणी अधिसूचनेची अशी आहे, एका मराठ्यांची जर नोंद निघाली, ज्या मराठ्यांची नोंद निघाली नाही, हे मी 10 महिन्यापासून तुमच्या साक्षीने बोलतोय आणि मराठ्यांना सांगतो, लक्षात ठेवत जा. ज्या मराठ्यांची नोंद निघाली आणि ज्या मराठ्यांची नोंद निघाली नाही, ज्या मराठ्यांची नोंद निघाली त्याच नोंदीच्या आधारावर नोंद न निघालेल्या मराठ्यांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र द्यायचं, सगळे सोयरे म्हणून. चंद्रकांत दादा पाटील गैरसमज पसरायला लागलेत मराठ्यात. त्यांना वाटतंय मराठ्याला काही कळतच नाही. ते काय म्हणतात माहितीये का, ते म्हणतात 2017 सालीच हा कायदा पारित केलेला आहे. ज्याची नोंद निघाली
त्याच्या नातेवाईकाला सोयऱ्याला दिली जाते, म्हणजे नोंद निघाली की त्याच्या नातेवाईकाला सुद्धा दिलं जातं, सोयऱ्याला सुद्धा दिलं जातं. चंद्रकांत दादा, तुम्हाला सोयऱ्यात नातेवाईकाचा फरकच कळाला नाही. आणखी ते सोयरे कोणाला म्हणतात माहिती आहे तुम्हाला? ते म्हणते ज्याची नोंद निघाली त्याच्या सोयऱ्याला देतो ना राव आम्ही. म्हणलं कोणत्या सोयऱ्याला देता तुम्ही? त्यांनी सांगितलं ज्याची नोंद निघाली त्याच्या चुलत्याला, पुतण्याला, आजोबाला, आज्याला. आयला म्हणलं तुमच्यात हे सोयरे केव्हापासून झाले? चुलते पुतणे लग्न केव्हापासून करायला लागले? आमच्यात नाही चुलत्याचं पुतण्याचं लग्न होत, तुमच्यात होतं का? त्याला सगळे सोयरे नाही म्हणत. म्हणलं आपली व्याख्या अशी आहे, ज्या मराठ्यांची नोंद निघाली त्याच्या सोयऱ्यांना सुद्धा द्यायचं, नोंद नसली तरी. व्याख्या अशी आहे, मराठा समाजात पिढ्याना पार परंपरेनुसार राज्यांतर्गत लग्नाच्या सोयरिकी जुळतात, गणगोतात ते सगळे सोयरे. आणि ते टिकवायची जबाबदारी सुद्धा तुमची. आम्ही काय सरकारमध्ये नाहीच, ती सरकारची जबाबदारी, हेही त्यांना सांगितलं. आता हे मुद्दा झाला क्लिअर. आपल्याला पाहिजे 13 तारखेच्या आत सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आपल्या व्याख्याप्रमाणे. नोंद न निघालेल्या मराठ्यांना आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आपल्या व्याख्याप्रमाणे झाली 13 तारखेला, तरच आपल्याला ती मान्य, नाही तर मान्य नाही. काय अगं बाय 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 बाय, सगळे येतात का तुम्ही? बघू मग आता काय, मुंबई तर मुंबई. आता त्यावेळेस हा भाग चूक कोणाची भी होत असती. मी तुमचा लेकरू आहे, प्रामाणिकपणाने लढतो, तुमच्याशी गद्दारी करत नाही, इकत नाही, फुटत नाही, मॅनेज होत नाही, पैसे घेत नाही, पद घेत नाही. माझी काही चूक नाही. मी सांगितलं सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करा. त्यांनी सांगितलं 2012च्या कायद्यात दुरुस्ती करावी लागणार आहे, त्याच्यासाठी अधिसूचना काढावं लागेल, त्याच्याशिवाय सगळ्या सोयऱ्याचं देता येणार नाही. म्हणलं ठीक आहे, अधिसूचना काढली. मी तुम्हाला तुमची इच्छा नसताना मुंबईतून माघारी आणलं, पण जे नियम होते त्या नियमाप्रमाणे वागणं गरजेचं होतं. अधिसूचना काढल्याशिवाय 2012च्या कायद्यात दुरुस्ती होणार नव्हती. त्याच्यात सुधारणा करायची असली तर 2012च्या कायद्यानं 2001च्या कायद्यानुसार आरक्षण दिलेलं आहे, त्यामुळे त्याच्यात बदल केल्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणून अधिसूचनेची आवश्यकता होती, म्हणून आपण थांबलो. पण आता जर मुंबईला जायची वेळ आली तर तुम्ही म्हणता तेव्हा माघारी येऊ. आणि आपल्या हातात 2 काम आहेत, तसं काही नाही, टेन्शन नाही घ्यायचं. 2 काम आहेत, इतकं काय गडबड करायची गरज नाही, मुंबईला जायची बी काय गरज नाही. आपल्याला 2 काम आहेत आपल्या हातात. मराठ्याला आरक्षण नाही दिलं 288 पाडून टाकायचे यांचे पुरेचे पुरे, आणि मग मुंबईला जाऊ. आता कसं, मला एक मंत्री म्हणला, तो म्हणे मला लय मोठा बोलायचं होतं तुमच्या संघ बरं का, पण मग डोकं दुखायला लागलंय, कारण तुमची एवढी पब्लिक आणि 11:30 वाजता सुरू झालेलं ही खेळ परभणीत. पुरा महाराष्ट्र परेशान आहे. परभणीतला मराठा लाखो संख्येने उसळलाच कसा. माझ्या गाडीतल्या पोराला नुसते फोन येतात, बसायचं का चर्चेला? म्हणलं तुम्हीच बसा. मराठ्याची अशी धास्ती आहे भयानक. तुमचं कौतुक करतो. हिंगोली आणि परभणी जिल्हा ताकदीने या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या लेकरासाठी उभा राहिला, तुमच्या मनापासून कौतुक. माय बापा असंच ताकदीने राहा, नाही हटत मी, काळजी करू नका तुम्ही. कितीही नेते फुटले, कितीही अभ्यासक फुटले, माझ्या आजूबाजूला रोज माझ्या ताटात खाणारे कितीही फुटले, तरी हा मनोज जरांगे तुमच्याशी आयुष्यभर गद्दारी नाही करणार. कोणी पैशासाठी, कोणी पदासाठी, कोणी सरकारच्या दबावात येऊन जरी फुटलं तरी ह्या मनोज जरांगेने तुम्हाला मायबाप मानलंय.
लेकराची आई बापाविषयी जी इच्छा असती, माय बापाची लेकरांकडून जी अपेक्षा असते ती पुरी तुमचं लेकरू म्हणून मी अपेक्षा पुरी केल्याशिवाय धरणीवर हा देह ठेवणार नाही, त्याशिवाय मरण पत्करणार नाही. फक्त सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना माझी विनंती, सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या लेकराला हे आरक्षण लागणारे, करोडोनं मराठ्यांचे लेकर मोठे होणार आहेत. आरक्षण मिळेपर्यंत कोणीही पक्षाचा भेद आणू नका. पक्षावाल्यांचा ऐकून आपल्या लेकराच्या अन्नात माती घालू नका. आयुष्याचं कल्याण तुमच्या लेकराचं होणार आहे. पिढ्याना पार मराठ्यांचं कायम लेकरांचं कल्याण होणार आहे. अशी संधी आपल्याला नाही यायची मायबापा पुन्हा. सरकारने किती प्रयत्न करू द्या, आणि तुम्हाला आणि माझ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना पूर्ण विश्वास आहे, मी माझी निष्ठा कधी चिकू शकत नाही. मी सरकारला कधीच मॅनेज होत नाही. माझ्यावर SIT नेमली तरी मी भेलो नाही, गोळ्या घातल्या तरी भेलो नाहीत. आता माझ्यावर हल्लाही करू शकते तरीही मी भेट नाही. तुम्ही काळजी करू नका, मी हटत नाही. फक्त माझी तुमच्याकडून अपेक्षा तेवढीच आहे की तुमच्या लेकरासाठी या महाराष्ट्रातल्या करोडो मराठ्यांच्या लेकरासाठी एकजूट फुटू देऊ नका. एवढंच मागणं आहे माझं तुमच्याकडे, बाकी काय नाही. यांनी कितीही एकत्र आले, सरकारने यांना एकत्र आणलंय. फक्त तुम्हाला माझी हात जोडून विनंती, गावखेड्यातल्या ओबीसी बांधवाच्या अंगावर मराठ्यांच्या लोकांनी जायचं नाही, आणि ओबीसीच्या बांधवांनी सुद्धा मराठ्यांच्या अंगावर यायचं नाही. दुसरं काम, जो ओबीसीचा नेता मराठ्यांना त्रास देईन त्याला या निवडणुकीत पाडल्याशिवाय सोडायचं नाही. मराठ्यांच्या पोरांना त्रास देणाऱ्याला सोडायचा नाही. आयला यांना किती बघा ना, यांची किती कला आहे. यांचं एक पडत यांना इतके वेदना झाल्यात. आमचे करोडो लेकर आज वेदना सहन करतात, ते नाही दिसत सरकारला. आमच्या 400-450 आत्महत्या झाल्या तरी आम्हाला आरक्षण द्यायनात. आमच्या आई बहिणीच्या कंपाळाचं कुंकू पुसलं तरीही आरक्षण द्यायनात. मराठ्यांनी एकजुटीनं मतदान केलं तर मराठ्याला जातीवादी म्हणायला लागली. मराठ्यांनी एकजुटीनं आरक्षणाची लढाई लढवली तर मराठ्यांना जातीवादी म्हणायला लागले. तुम्ही कित्येक तरी वर्षापासून एकजुटीनं मतदान करता, आम्ही कधीच जळालो नाही तुमच्यावर. तुम्ही एकजुटीनं मागण्या केल्या, आम्ही कधीच तुम्हाला जातीवादी म्हणलो नाही. मराठ्यांनी एकदा का एकजुटीनं लढा उभा केला तर तुम्ही त्याला जातीवादी ठरवलं. म्हणून तुम्हाला या परभणी नगरीत मी सांगण्यासाठी आलोय, ते जर जातीसाठी कट्टर असतील तर हा मी सुद्धा जातीसाठी कट्टर आहे. तुम्ही जर तुमच्या जातीसाठी केसेस घ्यायला भेटणार नसलात तर माझाही मराठा खोटेच केसेस घ्यायला भेट नाही. तुम्हाला आरक्षण नसून तुम्ही एवढ्या ताकदीनं लढायला लागले, मग आम्हाला आरक्षण नसल्यावर भाऊ आम्ही किती ताकदीनं लढणार. आज बघितले की नाही महाराष्ट्राला परभणी. म्हणून मुख्यमंत्री साहेबांना सांगतो आणि फडणवीस साहेबाला सुद्धा सांगतो, फडणवीस साहेबांचं एक म्हणणं आहे ते तुम्हाला सांगतो, थोडं शांत चित्तानं ऐका. फडणवीस साहेबांचं असं म्हणणं आहे, आमच्याबद्दल गैरसमज पसरवण्यात आला. काय गैरसमज पसरला मी तुमच्याबद्दल? पण पसरलेला गैरसमज आणि पसरवलेला तो नेरेटिव्ह मी भरून काढणार असं फडणवीस साहेब म्हणते. काय गैरसमज पसरला, काय चुकीचं सांगितलं? तुम्ही पाठीमागं तुमचं सरकार होतं त्यावेळेस तुम्ही काय म्हणले? पहिल्या कॅबिनेटला धनगर बांधवाला आरक्षण देतो. दिलं का? काय चुकीचं बोललो मी? धनगराला आरक्षण द्या एसटीतून म्हणलो, काय चूक केली? आमच्या आई बहिणीच्या डोक्यात गोळ्या घातल्या,
काय चुकीचं समाजाला सांगितलंय, काय गैरसमज पसरला? ही गैरसमज आहे, गोळ्या नाही घातल्या तुमच्या पोलिसानं, आमच्या आई बहिणीचे डोके फुटून रक्ताच्या थारोळ्यात आमचे 5-5 वर्षाचे लेकरं नाही पडले का? आमच्या 70 वर्षाच्या आजीचं कंबर मोडलं तर तिला आत्ताही उठता येत नाही, हे खरं नाही का? मराठ्यांना आरक्षण दिलेलं तुम्हीच घालवलं, हे खरं नाही का? 83 क्रमांकाला ओबीसीच्या यादीत कुणबी म्हणून मराठा जात घातली. मराठा आणि कुणबी एकच आहे. सुशील कुमार शिंदे सरकारनं तोच आधार घेऊन मराठ्यांना कुणबी आणि मराठा म्हणून अध्यादेश काढला. हे खोटं आहे का? मराठा काय चुकीचं बोलतोय? 180 जाती आरक्षणात घातल्या गेल्या, त्याच्यानंतर आता 350 ते 400 जाती ओबीसी आरक्षणात झाल्यात. एक जात अगोदर आरक्षणात घातली, बाकीच्या घातलेल्या जाती ह्या पोट जाती, उपजाती म्हणून घातल्या. एक माळी समाजाची जात घातली, त्याच्यानंतर सगळ्या माळी समाजाची जात त्याच माळी समाजाच्या आधारावर घातली. एक बागवान घातला, त्याच आधारावर बाकीचे घातले. ज्या जाती घातल्या गेल्या अगोदर एक नंतर सगळ्या घातल्या, त्यांचे व्यवसाय सारखे आहेत म्हणून माळ्यांचा जो व्यवसाय तोच दुसऱ्या माळ्यांचा व्यवसाय म्हणून सगळा माळी समाज आरक्षणात घालण्यात आला. मग कुणबींचा आणि मराठ्यांचा व्यवसाय एकच आहे, शेती. मग मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का? काय चुकीचं बोललो आम्ही? फडणवीस साहेब काय चुकीची बातम्या दिल्यात? तुम्ही सांगितलं होतं अंतरवालीतल्या माता मावल्यावर झालेले केसेस अंतरवालीसह राज्यातल्या सगळ्या मागं घेतो. फडणवीस साहेब, तुम्ही आणखीन छगन भुजबळचा ऐकून केसेस मागे घेतला नाही. उलट 1 लाख केसेस मराठ्यावर तुम्ही जास्त केल्यात. मराठ्यांना हे कळतंय, तुम्ही चाल करायला लागले आणि ओबीसीचे नेते आमच्या अंगावर ते घालायला लागला. भाजप मधल्या सगळ्या मराठ्यांना माझं आव्हान आहे, आम्हाला राजकारण नाही करायचं. तुम्ही सगळेजण मिळून भाजप मधल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्यानं, आमदारानं, मंत्र्यानं आणि पदाधिकाऱ्यांनी फडणवीस साहेबांकडे जाऊन बसा. आम्ही तुमच्या फडणवीस साहेबाच्या विरोधात नाही बोलत, कारण ते फडणवीस साहेब तुमचे, तुम्ही जातीला नाही मानत असं म्हणतात लोक. म्हणून मराठ्यांच्या नेत्यांनी भाजप मधल्या त्यांनी तुमच्या फडणवीस साहेबाला सांगाव की फडणवीस साहेब त्यांचं आरक्षण देऊन टाका, ठरलेलं द्या. आम्ही फडणवीस साहेबाच्या, शिंदे साहेबाच्या विरोधात बोलत नाहीत. जाहीरपणानं परभणीच्या मराठा बांधवांच्या साक्षीनं सांगतो की भाजप मधल्या मराठ्यांच्या आमदारांना आणि मंत्र्यांना आमच्या ठरलेल्या 9 मागण्या, मराठा आणि कुणबी एकच आहेत, 3ही गॅजेट लागू करा. आम्हाला बोलण्याची आवश्यकता नाही. दुसरी मागणी, भाजपातल्या सगळ्या मराठ्यांना, राष्ट्रवादीच्या, शिवसेनेच्या सगळ्या मराठ्यांच्या आमदारांना, पदाधिकाऱ्यांना, खासदारांना आणि मंत्र्यांना आव्हान आहे आणि आमची विनंती सुद्धा आहे शेवटची. ओबीसीचे सगळे नेते मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून सगळ्या पक्षातले एक झालेत. भाजपातल्या, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस मधल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी मराठ्यांच्या पाठीशी ताकदीनं उभा राहावं ही तुम्हाला विनंती आहे. आणि जर तुम्ही नाही राहिले तर पुढे निवडणूक आलेले मराठे काय करते त्याची जबाबदारी माझी नाही. आमच्या लेकरासाठी आम्ही गोरगरीब मराठे कोणत्याही थराला जाऊ शकतो. माझी मायबापा, तुम्हाला शेवटी तुम्ही सकाळपासून या परभणीच्या नगरीत आलेले आहेत. तुमचा मला जास्तीचा मुद्दाम वेळ घ्यायचा नाही. तुम्हाला फक्त एवढंच सांगायला आलोय, आपल्याला त्यांचं टेन्शन न घेऊ तुम्ही.
त्यांचं टेन्शनच घेऊ नका तुम्ही. कोण चढायला सुद्धा 25 मिनिटं लागतात. मी तुम्हाला खोटं नाही बोलणार माय बापा. माझ्या शरीराची एवढी चालणी झाली भयानक की माझं शरीर भयानक त्रास देत आहे मला आता. पण मी तुम्हाला आता मायबाप मानलेलं आहे. लेकरं म्हणून माझ्या खांद्यावर तुम्ही जबाबदारी दिलेली, तर तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकूस तर मी नाही हटत. या उपोषणामुळं शरीर इतकं भयानक त्रास देत आहे की मला पायऱ्या चढताना उतरताना सुद्धा माणसाचा आधार घ्यायची वेळ आली. आता पहिल्यांदा मला माणसाचा आधार घ्यायची वेळ येत नव्हती, परंतु आता मला चढताना आणि उतरताना माणसाचा आधार घ्यावा लागतो. कारण या शरीरातलं पूर्ण रक्त कमी झाल्यामुळं आणि कधी माझा पाय ताठल किंवा कधी हात ताठल, कधी मुंग्या येतील सांगता येत नाहीये. पण मी तुम्हाला आता शब्द दिलेला आहे की मी माझ्या मराठा समाजाच्या लेकराला मोठं केल्याशिवाय नाही हटणार. माझा जरीला आणि मी ठरवलंय माय मावल्या हो, मी ठरवताना ठरवलंय की मरणाच्या शेवटच्या घटका सुद्धा मोजायची वेळ आली तरी समाजासाठीच मोजायच्या.
यात मोठ्या करूयात, यासाठी ताकदीने एकजूट राहा. आरक्षणामुळे बाकीच्यांचे सगळ्यांचे लेकरं मोठे झालेत. आपल्या लेकराचं काय? आपले पोरं नोकऱ्याला लागत नाहीत. आपल्या पोरांना उच्च शिक्षण नाही. नोकरीला असणारे मराठी यांनाही भरती मिळत नाहीत. उच्च कॉलेज आपल्याला नाहीत, उच्च केंद्रीय कॉलेज आपल्याला नाहीयेत, उच्च शिक्षण नाहीये. प्रत्येक आई बापाला वाटतं माझा पोरगा कलेक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, माझी मुलगी डॉक्टर झाली पाहिजे. प्रत्येकाला वाटतं माझा PSI झाला पाहिजे, माझी मुलगी माझा मुलगा तहसीलदार झाला पाहिजे. माय बाप मराठ्यांना आरक्षणाशिवाय पर्याय नाही. नुसतं गाठून राहू नका. माझा नेता आणि माझा नेता एवढंच आपलं आयुष्य नाहीये. नेते मोठे करायचे आणि स्वतःच्या मुलाला डोळ्यात देखता उपाशी मरताना बघायचं, हे आता होऊ देऊ नका. आपले लेकरं मोठे झाले पाहिजे. आरक्षणातून आपले लेकरं मोठे होणार आहेत. काही झालं तरी महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळवून द्यायचं, त्याशिवाय थांबायचं नाही. शेवटचं सांगतो, ताकदीने एकजूट राहा. ताकद दाखवू देऊ नका. सरकारने जर आपलं आरक्षण नाही दिलं तर महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी एखाद्या मैदानावर बैठक घेऊन, मराठ्यांची बैठक घेऊन पुढचा निर्णय आपण ठरवू. जर आपल्याला नाही आरक्षण दिलं तर 288 उभा करायचे का 288 पाडायचे. 100% मतदान करायला मराठ्यांनी सुद्धा शिका. आपली काय एकजुटी आता बऱ्याच जणांनी बघितली, ते याच्यात हुशार झालेत. आणि आजची परभणीची रॅली बघून मला तरी वाटतं सरकार 13 तारखेच्या आत आरक्षण देईल. आणि जर नाही दिली तर परभणी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातले 288 गेले म्हणून समजा. कोणत्या नेत्याला भेट गरीब मराठ्यांची शक्ती वाढली पाहिजे. माझं स्वप्न आहे. शेवटचा मुद्दा सांगतो आणि आपण समारोप करूया. माझं स्वप्न आहे मराठ्यांना आरक्षण देऊन मराठ्यांच्या लेकरावरती IPS IAS दर्जाचे अधिकारी झालेले वर्दी चढलेली मला बघायची. आणि गोरगरीब मराठ्यांना या महाराष्ट्रात किंमत आली पाहिजे. गोरगरीब मराठ्यांशिवाय या महाराष्ट्रातला प्राणही आला नाही पाहिजे. एवढी एकजूट राहू द्या. एकजुटीनं मतदान करायचं. गोरगरीब मराठ्यांनी एक शिक्का मतदान करायचं. मला गोरगरिबांच्या चपला सकट पाय पडलेले लोक बघायचे. आताच पडायला लागलेत. कच चपला सकट पाय पडत आहेत मराठ्याचे. एवढी किंमत माझ्या गोरगरिबाला आली, ती आपल्याला आणायची. अंग त्रास द्यायला लागले जसं जसं बोलन तसं तुमची दिलगिरी व्यक्त करतो. आणखीन थोडं बोलायचं होतं परंतु डोकं ते प्रचंड दुखायला लागल्यामुळे त्रास होतोय. तुम्हाला माझी एक विनंती आहे की मायबापाओ, एकजूट फुटू देऊ नका. आरक्षण घेतल्याशिवाय मी हटणार नाही. वेळेप्रसंगी या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या लेकरासाठी मला माझं बलिदान द्यायची वेळ आली तरी मी देईल, पण तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय एक इंच मागे सरकणार नाही. हा शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. खूप खूप धन्यवाद दादा. आपण या जिल्ह्याला मार्गदर्शन केलं आणि परभणी जिल्ह्याच्या वतीनं आरोही आणि अस्मिता आदरणीय दादांना पुष्पहार घालतील.
जोरदार टाळ्यांचा गजर आपण आदरणीय संघर्ष योद्धा मनोज जरांगे दादांसाठी. आन बान शान आणि मराठ्यांचा संघर्ष योद्धा सन्माननीय आदरणीय दादा आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल अखंड महाराष्ट्राच्या तमाम मराठ्यांच्या वतीनं आपलं शब्दशः. एडवांस बुकिंग शुरू है इफ्तेखार पार्क की. स्काई लाइन कॉन्ट्रैक्टर एंड इंजीनियर प्राइवेट लिमिटेड की पेशकश इफ्तेखार कॉलोनी साथ ही शुरू की जा रहा. दूसरा प्रोजेक्ट इफ्तेखार पार्क परभनी शहरधार रोड स्थित कलेक्टर द्वारा मान्यता प्राप्त NA-44 लेआउट, जिसमें आपको इस प्लॉटिंग में यह सुविधा मिलेगी. मेन रोड 50 फीट और अंदर के रोड 40 फीट 30 फीट, साथ ही साइड में गट्टू भी डाले हुए. हर प्लैट के पास रोड आप देख सकते हैं, आपको नजर आ रहे हैं. रोडों का काम भी अच्छे से मजबूती से किया गया है ताकि आने वाले 40-50 साल तक रोड नाली की दिक्कत ना आ सके. इस तरह से ध्यान में रखकर प्लैटिंग को डेवलपमेंट की गई है. आपको सारी सुविधा मिलेगी, जैसे हर घर में नल भी होगा. हर प्लॉट पर नल कनेक्शन जोड़ा गया है और रोशनी के लिए लाइट भी अच्छे से पोल बिठाए गए हैं. और 30 फीट पर बोर को पानी, 2.5 से 3 फीट पर मुरूम 2. अलग अलग गार्डन जैसे लेडीज और जेंट्स के लिए आप इस वीडियो में ये नज़ारा देख सकते हैं. गार्डन कितना शानदार बनाया गया. इसमें बच्चों को खेलने के लिए खिलौने भी सेट किए गए और 4500 स्क्वायर फीट में शानदार मस्जिद भी होंगी. हवा के लिए 2 पेड़. हर घर प्लॉट के सामने इन पेड़ों में कुछ ऐसे पेड़ है जो 6 महीने में कलर चेंज होते हैं. मराठवाड़ा में पहली बार मुस्लिम एरिया में डेवलपमेंट देखने को मिला है. साथ ही स्काई लाइन कॉन्ट्रैक्टर एंड इंजीनियर प्राइवेट लिमिटेड कंपनी के डायरेक्टर मेराज सिद्दीकी, इनका सेकंड प्रोजेक्ट इफ्तेखार पार्क इस नाम से शुरू की गई है. ये भी इसी इफ्तेखार कॉलोनी की तरह ही डेवलप किया जा रहा है. कलेक्टर NA-44 और साथ ही एडवांस बुकिंग शुरू की गई है. इस प्लैटिंग में सिर्फ 115 प्लॉट है, जिसमें एक ही साइज 22 बाय 40 के 71 प्लॉट निकाले गए, जिसकी कीमत 13,50,000 रुपए रखी गई है इफ्तेखार पार्क की. और एक खास बात, इस प्लैटिंग से सीधे धार रोड को रास्ता भी निकाला गया है. इसमें भी लाइट नल नाली रोड और हर प्लैट के सामने पेड़ लाइट पोल, खुद की DP, जिनकी ख्वाहिश है ताकि वो ख्वाहिशमंद भी ले सके. इफ्तेखार पार्क आमदनी और जरूरत पर ख्याल रखते हुए ये प्लॉट निकाले गए. आप भी एक बार जरूर जाकर देखें और अपने सपनों को पूरा करें. जानकारी के लिए मौलाना अब्दुल रशीद नदवी, इन्हें 9997077513 इस नंबरों पर कॉल करके जानकारी हासिल कर सकते.